सुस्वागतम मित्रांनो. तर आज होणाऱ्या धमाकेदार भागामध्ये इंद्रा, राणी आणि राणीचे आई वडील हे राणीच्या घरी बसलेले असतात आणि इंद्राला समजावत असतात की इंद्रा, तू इथून तुमच्या घरी चालल्या जा, कारण की इथं तुझी सोय होणार नाही. तर इंद्रा बोलतो, अहो बुवा, तुम्ही मला इतक्या लवकर इथून काढून द्यायचा प्रयत्न करताय की काय? नंतर आबा बोलते, नाही हो जावई बापू, असं कसं बोलता तुम्ही? पण आमच्याकडे हवा तितके साधन नाही आहे. तर इंद्रा बोलतात, आहे ना, तुम्ही आहात, तिथे घर आहे, राणी आहे, अजून काय पाहिजे मला? तर राणी खूप खुश होते मनातल्या मनात. तितक्यातच बाहेरून मालती येते आणि मालती बोलते, इंद्रा, इंद्रा, कुठे आहेस तू इंद्रा? मग इंद्रा ऐकतो आणि राणी ऐकते. नंतर मग इंद्रा जी गोळ्याचा बॉक्स काढलेला असतो तो बाजूला ठेवतो आणि बाहेर जातो आणि राणी पण इंद्रा मागेच येते. इंद्रा शॉक होतो, कारण की तिथे इंद्राची पूर्ण फॅमिली आलेली असते. मग इंद्रा बोलतो, आई तू इथे? तर राणी लगेच मालतीला बोलते, मालती मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, इंद्रा सर इथे राहणार नाही, ते वापस तुमच्या घरी येणार आहेत. नंतर मालती बोलते, हो का? नंतर मालती बोलते, इंद्रा, तू इथं राहायचं ठरवलं, तुला एकदाही असं वाटले नाही का की आईला कळवावं? नंतर इंद्रा बोलतो, हो आई, मी आबाला इन्फॉर्म केलं होतं. तर मालती बोलते, ठीक आहे, आणि राणीला बोलू लागते, हा इंद्रा कोणासाठी करतोय हे सगळं तुला माहीत आहे का राणी? तर राणी काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभी असते. नंतर मालती बोलते, हे सर्व तुझ्यासाठी करतोय माझा इंद्रा. नंतर राणी चुपचाप बसलेली असते आणि मालती बोलत असते, हे सगळं तुझ्यासाठी चाललं आहे आणि तुझ्या आईवडिलासाठी करतोय. तर मग तू त्याची काही झोपायची राहायची व्यवस्था केली का नाही? म्हणजेच त्याला मऊ गादी पाहिजे, तर तू त्याच्यासाठी मऊ गादी आणली का? आणि त्याला तुमच्या घरी ए सी तर नसेलच, तर टेबल फॅन आणला आहे का? तितक्यातच बुवाची धडपड चालू असते की मला बाहेर जायचं आणि त्याला काही चालता येत नाही. आणि राणीची आई बोलत असते, नका जाऊ बाहेर, नका जाऊ बाहेर. तरी पण तो हळूहळू बसल्या ठिकाणीच बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि दरवाजातून बाहेर सटकतो. नंतर तो खाली पडतो आणि जोरात ओरडतो, राणी! तेवढ्यात इंद्रा आणि राणी पळत बुवाकडे जातात आणि बुवाला धरतात आणि एका बाजीवर बसवतात. नंतर मग मालती तरी पण बोलतच असते. नंतर इंद्रा बोलतो, आई बस झालं तुझं, मला त्याची काही गरज नाही. ही मुलगी माझ्या वाईट काळात माझ्यासोबत होते, तर मी राणीच्या वाईट काळात राणीसोबतच राहणार. अगं मी किती खचून गेलो होतो तुला माहीत आहे का? तरी तेव्हा मला राणीने सांभाळून घेतलं आणि आज तिची वेळ आली आहे, तर मी घरी झोपू नाही आहे. मला ती मऊ गादी दिसत होती, पण मला त्यावर झोप येत नव्हती. मी आता इथंच राहणार. नंतर मालती बोलते, हो का? आणि मालतीच्या डोळ्यात पाणी असतं. नंतर ती पटकन इंद्राला बोलते की बस, मी आता माझा अपमान होऊ देणार नाही. तुला तुझा अपमान करायचा असेल तर तू थांब इथंच. आणि पटकन जाते आणि गाडीत जाऊन बसते. तेवढ्यात राणीही पळत जाते आणि मालतीला बोलते, मालती मॅडम, मालती मॅडम. आणि मालती ही दरवाजा बंद करते आणि गाडीचा काच खाली करते आणि राणीला बोलते, हे तू तुझ्यासाठी करते ना, पण मी पण मालती महाडिक आहे. 24 तासाच्या आत जर इंद्रा घरी परत आला नाहीस तर मी पण नावाची मालती महाडिक नाही. नंतर मग काच वर करून घेते आणि राणी पळत आबाकडे जाते. आबा, तुम्ही तरी यांना समजावा की घरी जा म्हणून. आबा बोलतात, हे बघ राणी, हा इंद्राचा स्वतःचा निर्णय आहे, मी यावर काही करू शकत नाही. नंतर ती पण खाली मान घालून उभी राहते आणि इंद्रा आबाला बोलतो, आबा,
मी सर्व काही ठीक करत आहे ना? तर आबा बोलतात, हो, तू सर्व काही ठीक करतोय आणि मलाही पटतंय. मी तुझ्या पाठीशी आहे. तर इंद्राला मनातून चांगलं वाटतंय आणि आबा बोलतात, चला सगळे. नंतर सगळे गाडीत बसतात आणि घरी जातात. तिकडे इंद्र हा घरात जातो बुवाला घेऊन. नंतर तो बुवाला तिथं बसवतो आणि बुवा बोलतात, अहो जावई बापू, तुम्ही जायला हवं होतं. राणीही बोलते, सर तुम्ही जायला हवं होतं. मालती मॅडम खूप चिडल्यात. नंतर इंद्रा बोलतो, मला या विषयावर काही डिस्कशन करायचं नाही. आतापासून तुम्ही या विषयावर बोलू नका. तर राणी बोलते, सर आमच्या घरी टेबल फॅन नाही, मग गादी नाही आहे, तर तुम्ही झोपणार कुठे? तर इंद्रा विचार करतो आणि बोलतो, अगं ती बाहेर बाज आहे ना, त्या बाजूवर मी झोपून जाईल. तर राणी बोलते, अहो सर तिथं खूप थंडी वाजते, तुम्ही आतमध्ये झोपा. तर इंद्रा बोलतो, नाही, तशी बाहेर झोपलं तर थंड हवा आहे, मला एसीची गरज नाही. नंतर तो बाहेर जाऊन उभा राहतो आणि विचार करतो, मी जे काही करत आहे ते ठीक तर आहे ना? नंतर राणी येते कपडे घेऊन आणि पांघरून भाजीवर टाकते आणि राणी ही इंद्राकडे बघते आणि राणीच्या डोळ्यातून पाणी येतंच. तर इंद्रा बोलतो, काय गं राणी, काय झालं? तर राणी बोलते, सर मी खरंच सांगते तुम्हाला, मला तुमची खूप गरज होती, पण मालती मॅडममुळे मी तुम्हाला घरी जा म्हणत होते. खरंच मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा मित्र मिळाला. तर इंद्रा पण खुश होतो आणि बाजीवर बसतो आणि राणी घरात चालले जाते. तर तिकडे विक्रांतचा प्लॅन झालेला असतो. विक्रांत हा गजाला पाठवतो आणि त्याची फोटो काढून मला सेंड कर असं बोलतो. तर गजा इंद्राचे फोटो काढतो. इंद्रा हा बाजीवर झोपलेला असतो आणि ते फोटो विक्रांतला शेअर करतो. विक्रांत बोलतो, हा या संधीची तर वाट बघत होतो मी. आता बघ उर्मिला तू मी काय करतो. उर्मिला ही त्याच्या बाजूलाच उभी असते आणि नंतर तिथे गोट्या येतो आणि गोट्या बोलतो, काय रे भावा, झोपला काय? आणि इंद्राही जागीच असतो. नंतर गोट्या हा बाहेर शेकोडी करतो आणि तीही तिथं शेकत असतात आणि विक्रांतचा प्लॅन झालेला असतो. विक्रांत हा एका माणसाला इंद्राची सुपारी दिलेली असते आणि तो बोललेला असतो की आज इंद्राचा कार्यक्रम होणार आणि तो कुऱ्हाड घेऊन इंद्राच्या मागे येतो. इथनं पुढं आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर असेच भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.